नमस्कार मित्रांनो, इंग्लिश लर्निंग पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत. याच्यामध्ये आपण जे पण मराठी शब्द आहेत त्याच्यातला काना जो असतो, म्हणजे क ला काना का, तर क कसा लिहायचा आणि क ला काना का कसं लिहायचं ते शब्दामध्ये पण आपण बघूया. तर इथे मी काही स्क्रीनवर शब्द लिहिलेत, जसं की कल. तर कल असं लिहायचं आहे. हिंदीमध्ये आपण कालला कल म्हणतो किंवा उद्याला कल म्हणतो. तर तो कल जर लिहायचा असेल तर तुम्हाला क म्हणजे काय, आपण लास्ट टाईम बघितलं. क म्हणजे के ए, क म्हणजे के ए, आणि ल म्हणजे आपण एल ए बघितलं होतं, एल ए, पण इथे आपण फक्त एल लिहिणार. तर इथे एक नवीन रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जर काना नसेल आणि ते अक्षर त्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराच्या अगोदर कधीही असेल तर ए येतोच. म्हणजे के ए, क साठी के एच लिहायला लागेल, नुसतं के लिहून नाही चालणार. आणि दुसरंवालं अक्षर जे असतं ल म्हणजे शेवटचं अक्षर, तिथे एल ए नाही येणार, तर तिथे फक्त एल येणार. म्हणजे ल लिहिण्याच्या दोन पद्धती असू आहेत. एल म्हणजे एल ए किंवा एल. एल ए केव्हा येईल, जर ते अक्षर शेवटच्या अक्षराच्या अगोदर असेल, त्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराच्या अगोदर असेल तर एल ए येईल, आणि जर ते शेवटी असेल तर नुसतं एल येणार, फक्त एल येणार. तर त्यामुळे इथे कलच्या इथे एलला एल ए येणार नाही. पण आपण पहिल्यांदा शिकताना बघितलं होतं की एल ए, लला एल ए म्हणायचं, पण तेच अक्षर जर शेवटी येत असेल तर मात्र त्याच्यापुढे ए येत नाही. आता कल आणि आता काल असं लिहायचं. तर कला काना का जर करायचं असेल ना, तरी के एच येतं, म्हणजे के ए आणि एल. तर तुम्ही कल म्हटलं किंवा काल म्हटलं तर दोन्हीला स्पेलिंग तेच येणार. बघा इथे क ला काना का म्हणजे के ए. तर हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता पुढचा मग शब्द बघा, कला जो लिहिला आहे तो. तर कलामध्ये काय करायला लागेल, इथे कला, क ला तुम्हाला माहिती आहे, क ला के ए, क झालं कला, क ला के ए, आणि ला आहे म्हणून एल ए पण येणार. आता इथे ला आहे, एल ए ला. नुसतं ल असतं आणि शेवटी असतं तर आपण ए लिहित नव्हतो, पण आता इथे ला आहे म्हणजे काना द्यायचा असेल तर ए येतो. हा इथला महत्त्वाचा रूल आहे. तेच तुमचं याला तुम्ही काला जरी म्हणायचं ना तरी पण, आता समजा आपला काळा कलर असतो तर काला असं म्हणायचं आहे ना तरीसुद्धा हेच स्पेलिंग येणार, हेच स्पेलिंग येणार. आता एक नवीन पुढचं एक्झाम्पल बघा, कट. कटचं क म्हणजे के ए, तर के ए तर येणारच. हेच क जर शेवटी असतं तर ए नसता आला. मी पुन्हा पुन्हा ते सांगतो. पुढे आपण आता फास्ट जाऊ, पण जस्ट पहिलीच स्लाईड आहे तर त्याच्यावर आपण थोडं पुन्हा पुन्हा डिटेलमध्ये बघू. आणि ट जर आहे तो टला तुम्हाला माहिती आहे टी ए होतं, पण हा ट शेवटी आल्यामुळे इथे फक्त टी येणार. तर कट लिहायचं असेल तर के ए टी कट, आणि काट लिहायचं असेल तर तरीसुद्धा काला सुद्धा के ए येतं. तर क असेल तरी के ए आणि का असेल तरी के ए, का आणि ट. तर स्पेलिंग तर तेच झालं बघा, कट आणि काट. आपण आता इंग्रजी शब्द नाही बघणार आहे. आपण काय बघणार, फक्त मराठी शब्द असतात ते इंग्लिशमध्ये कसं लिहायचं, आणि नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण नंतर इंग्लिशवाले शब्द असतं त्याचं प्रॅक्टिस करू. पण आता आपल्याला फक्त काना द्यायचा असेल तर कानावाले जे शब्द आहेत त्याची अक्षरं जी कशी असतात ती कशी लिहायची ते पण आपण शिकणार. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी होतील इथे, एक तर आपल्याला लिहायला पण येईल आणि आपल्याला वाचायलासुद्धा येईल. तसंच आता आपण पुढच्या स्क्रीनवर जाऊया. सेम रूल अप्लाय करायचा आहे आपल्याला इथे पुढच्या स्क्रीनवर सुद्धा. तर पुढे जाऊया आपण. इथे आता ख आणि खा असे दोन हे आहेत, दोन शब्द, म्हणजे ख ला काना खा. तर त्याचे जे काही शब्द दिलेत त्या शब्दांसाठी बघा. आता पहिला शब्द आहे खार. तुम्हाला माहिती आहे ख साठी के एच ए लिहिलं जातं, हा ख झाला. आणि खासाठी काय, के एच एच येतं, म्हणजे खा काना द्यायचं असेल तर ए येतं म्हणून खा झालं. आणि र म्हणजे आर. आता इथे आर ए नाही येणार बघा, मी पूर्वी सांगितलं तेच. आता पुन्हा पुन्हा आपण रिपीट नको करायला. आर हा मध्ये असता तर आर र लिहायला आर ए लिहावं लागलं असतं, पण आता तो शेवटी असल्यामुळे ए येत नाही. तर खारचं स्पेलिंग झालं खार, के एच ए आर. आणि खरं असं म्हणायचं असलं तरी पण काय येणार बघा, खचं येतं के एच ए. ओके, बोलताना आपण के एच ए, कारण खरं लिहायचं म्हणून के एच ए ख म्हणणार आपण, आता खा नाही म्हणत आहे. आणि आर, तर स्पेलिंग तेच झालं, दोन्ही शब्दांचं स्पेलिंग तेच आलं, पण तुम्ही काय बोलताय त्याप्रमाणे तुम्ही ते लिहिणार आणि वाचणार. आता सिम्पल बघा, खन सेमच तसं आहे. खन, ख म्हटलं की के एच ए आलं ख, आणि न साठी एन, एन ए असतं न साठी, पण एन कारण शेवटी आहे. आणि पुन्हा खानसाठी काय येणार, के एच ए एन, सेम येणार खान. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की काना द्यायचं असेल तर एच येतो. ओके, फक्त ते अक्षर जर शेवटी आलं त्या शब्दाच्या तर मात्र ए नाही येत, पण काना असेल तर ते पण येतं. म्हणजे आता समजा बघा, खारा असं म्हणायचं आपल्याला, खारा, तर मात्र काय येईल बघा, के एच ए आर ए, खारा, रा आहे रा म्हणून खारा, आर ए आला, पण खारच्या वेळेला आर ए नाही आला. तर हे काही थोड्या गोष्टी आहेत, ह्या एकदा प्रॅक्टिस झालं, परत परत समजून घेतलं तुम्ही तर एकदम इझी असणार, समजायला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण पुढच्या याला जाऊया. पुढे मला असं वाटतं की पटपट आता आपण जाऊ शकतो, कारण सेम आपण फक्त कानावरच घेतोय. ग आणि गला काना गा. तर याच्यामध्ये पहिलं जे आहे ते मी गाणं असं लिहिलं आहे. तर तुम्हाला माहीत आहे जी काय लिहायचं असतं याच्यामध्ये, ग साठी जी ए,
ओके. गसाठी जी आहे आणि गा लिहायचं असेल तरी जी ए. ओके. तर गा न एन, पुन्हा आता न नाही येणार. पुढे गाणं लिहायचं आहे तर मात्र जी ए म्हणजे गा आणि एन ए म्हणजे ना, गाणा. गाव लिहायचं आहे तर जी ए व्ही गाव, आणि गवा लिहायचं आहे, गवा जो असतो तो, तर तुमचा जी म्हणजे जी ए आणि वाप लिहायचे म्हणून जी ए व्ही ए. असं झालं. आता पुढे जाऊ आपण. आता मी पुन्हा तेच रिपीट नाही करणार, मी आता फक्त लिहित जाणार. तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करा की आपण याचं जे लिहितोय ते बरोबर आहे का. तसंच घ आणि घला काना घा. घर शब्द लिहायचा असेल तर घला लिहितात जी एच ए आणि आरला रला आर, घर असं झालं. आणि ती जर घार लिहायचं असेल तर जी एच ए म्हणजे घा आणि आर म्हणजे र. अगेन पुन्हा स्पेलिंग याला सेमच आलं. नंतर घाग आडनाव असतं बघा, घाग. तर घागमध्ये जी एच ए म्हणजे घा आणि ग म्हणजे जी ए असतं, पण जी शेवटी आहे म्हणून फक्त जी, घाग. तसंच घाट असं लिहायचं असेल आपल्याला तर जी एच ए टी, घाट, घाट. तर जी एच ए घाट. घट लिहायचं असेल तरी सेमच होणार. घट बोलायचं असेल तुम्हाला तरी तुम्हाला सेम स्पेलिंग लिहायला लागणार. त्यावेळेला तुम्ही घट बोलणार कारण तुम्हाला घट लिहायचं होतं, तर लिहिताना मात्र जी एच ए टीच असणार. तसंच आपण पुढे जाऊया. आता पुढे येता चच्या बद्दल आहे. च आणि चला काना चा. ओके. च आणि चला काना चा हे दोन लिहायचे असतील तर कसं लिहायचं असतं तर ते बघू आपण. तर इथे पहिलं जे स्पेलिंग म्हणजे शब्द आहे तो आहे चाचा. तर चसाठी तुम्हाला माहीत आहे सी एच ए, आणि चाला सुद्धा सी एच ए, काना काना आहे म्हणून, आणि अजून एकदा सी एच ए, चाचा. तर सी एच ए म्हणजे चाचा झाला. आता चम्मचचं बघा, सी एच ए म्हणजे च, एम ए म्हणजे म, आणि च म्हणजे सी एच. इथे ए येत नाही लास्टला, पण म मध्ये आहे तर एम ए आलं. त्याच्या आधी सी एच ए, तर सी एच ए एम ए एच, चम्मच असं आहे ना. आता चाल जर म्हणायचं असेल तर बघा, आता इथे काना आहे तर सी एच ए आणि एल, चाल. आणि चाला असं म्हणायचं आहे तर सी एच ए एल ए, इथे वेगळं आहे. तर चाल आणि चाला. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर तुम्हाला फक्त आता प्रॅक्टिस करायला लागणार, पुन्हा पुन्हा बघायला लागेल. ओके. अगदी जे पहिल्यांदा बघताय त्यांच्यासाठी. छ आणि छला काना छा. आता तुम्हाला छत लिहायचं आहे तर छचा इंग्लिशमध्ये लिहितात सी डबल एच ए, छ. आणि तचा टी, पुन्हा ए नाही आहे तिथे, शेवटी टी असल्यामुळे. आणि ते जर छाता लिहायचं असेल तर ता आहे, तला काना ता. म्हणजे बघा, छा सी एच एच ए छा, आणि ता म्हणजे टी येता, छाता, छाता. छाछ लिहायचं आहे तर सी एच एच ए, छा झालं. आणि छ पाहिजे फक्त म्हणून सी एच एच, छाछ असं होईल. पुन्हा छाप असं लिहायचं असेल तर सी एच एच ए हे झालं छा, आणि पी, पुढे ए नाही येणार. पण जर तोच पी मध्ये असता तर पी ए पण आलं असतं पसाठी, किंवा पा लिहायचं असतं तरी पी ए आलं असतं. ओके. तर मला असं वाटतं तुम्हाला आता हे समजायला लागलं असेल. तर सर्वच ह्याचे शब्द तुम्ही लिहू शकता. तुम्ही फास्ट बघू शकता हे फॉरवर्ड करून. ओके. आणि त्याचं प्रॅक्टिस करू शकता. पुढच्या बघा, ज आणि जला काना जा. जामसाठी जे ए एम, जाम. आणि जम म्हणायचं असलं तर जे ए म्हणजे ज आणि एम म्हणजे म. तर इथे पण दोन्ही याला सेमच आलं. जाड आहे, जाड. मग जे ए डी, जा, जे जा ड, जाड. डी ए येत नाही. अगेन बघा, म्हणजे आता परत पुन्हा पुन्हा नको सांगायला. तर आणि जाडा म्हटलं तर मात्र जे ए डी ए, आता डाय आलं, डला काना डा आलं म्हणून डा ए आला, जाडा. असंच पुढे जाऊया आपण. आता झच्या बद्दलचे जे शब्द आहेत ते बघा. झ आणि झला काना झा. तर पहिला आहे झाड. ओके. तर झ म्हणजे जे एच आणि ए म्हणजे झला पण जे एच ए किंवा झाला पण जे एच ए, जे एच ए डी, झाड. आणि ते जर झाडा असं म्हणायचं असेल तर जे एच ए डी ए, झाडा. झाडमध्ये डीच्या पुढे ए नाही आला, पण झाडामध्ये डीच्या पुढे ए आला. तर हे वाचताना झाडा असं वाचायला लागेल आणि हे झाड असं वाचायला लागेल. आता इथे बघा, झाप म्हटलंय तर जे एच ए, झा, आणि प, झाप. आणि झाग म्हणतो तर जे एच ए जी, झाग. ओके. तर आता पुढचा शब्द जो आहे तो ट आणि त, ते दोन्हीला एकच असतं म्हणून एकत्र घेतलंय. आपल्याला माहिती आहे की टीला पण टला पण टीच असतं, तला पण टीच असतं, बरोबर. जसं आता बघा टाटा, तर टी ए म्हणजे तुम्हाला टा लिहायचं आहे तर टी ए, ट लिहायचं तरी टी ए, टा लिहायचं तरी टी ए, बरोबर. आणि टा पाहिजे म्हणजे काना आहे म्हणून टी ए, हा झालं टाटा. आणि हे जर तुम्हाला असं लिहायचं की तात, तर इथे तुम्हाला काय लागेल, ता म्हणजे टी ए टी, तात. तरे बघा, आडनाव असतं तरे, तर तुम्हाला इथे काय करायला लागेल, टी ए म्हणजे त, आणि रे म्हणजे आर ई. आता ॲक्च्युली वेलांट वर एक मात्रा असेल तर आर ई येतं, तरे, टी ए आर ई, तरे. आणि ते जर तारे असेल तर ता म्हणजे टी ए. ओके. तला पण टी ए, ताला पण टी ए, आणि री, तारे. इथे पण बघा सेम स्पेलिंग आलं. तर अशा रीतीने एक जो रूल आहे तो तुमच्या लक्षात आला की तुम्ही चांगल्या प्रकारे शब्द वाचू शकाल, शब्द लिहू शकाल. सध्या आपण समजण्यासाठी 2-2 अक्षराचे शब्द घेतोय. तर पुढच्या वेळेला आपण वेलांटीवाला जो पार्ट आहे, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, आणि ते यूज करून 2-2 शब्दवाले ते घेऊ आपण त्यावेळेला. आता इथे ट, टा,
आणि त ता दोन्ही म्हणजे तेच हे केले थोडे जास्त एक्झाम्पल कारण दोन्हीच्या पण एकच घेतले म्हणून इथे 2 स्क्रीन वापरलेत. पुन्हा एकदा आपण तेच ट आणि त वरच घेतले. तर तप जर आलं तर टी तपच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त म्हणजे टी ए आणि पी तप. टॅप लिहायचं असतं तरी पण टी ए पी झालं असतं बघा. तप लिहायचं तरी टी ए पी, टॅप लिहायचं तरी टी ए पी, टाप लिहायचं तरी टी ए पी. ओके आणि ताप लिहायचं तरी सुद्धा टी ए पीच येणार, टी ए पी ताप. तर पण तुम्ही बोलताना तुम्ही काय कशाच्या अनुषंगाने ते वापरले त्याप्रमाणे तुम्ही त्याचा उच्चार करणार. जर आता बघा ठ आहेत इथे. ओके ठमध्ये ठाम तर टी एच येतं, ठसाठी टी एच येतं तर टी एच ए एम ठाम, टी एच ए एम ठाम. आणि ठाट म्हटलं तर टी एच ए आणि टी ठाट, टी एच ए टी ठाट. तर आता तसंच आपण पुढे जाऊ. ड वाली केस घेऊया. ड आणि डला काना डा. तर त्यांनी येणारे काही शब्द इथे आहेत जसं की डबा आहे तर डबासाठी ड म्हणजे डी ए आणि बा म्हणजे बी ए. ओके सो डबा. आणि बा लिहायचं तर काना येणार आहे ए येणार. ओके तसंच डर डीसाठी डी ए ड आणि र आरसाठी र, रसाठी आर डी ए आर डर. अगेन पुढे आरच्या पुढे ए येणार नाही ते कारण ते आर शेवटी आहे. ओके पण तेच अगोदर असतं तर मात्र तुम्हाला त्याच्या पुढे पण ए लिहायला लागलं असतं. जसं की बघा आता मी एक नवीन तुम्हाला शब्द सांगतो इथे. डर डरना, डरना हिंदी शब्द आहे. तर मग तुम्हाला काय करायला लागलं असतं आता डी ए आर ए बघा रच आहे इथे, डरमध्ये पण राय डरनामध्ये पण राय. तरी इथे आता तो शेवटचा शब्द नसल्यामुळे डी ए आर ए एन ए आणि ना आहे म्हणून एन ए. तर मग ते स्पेलिंग असं होईल म्हणजे आरच्या पुढे ए आला इथे, आरच्या पुढे ए आला कारण काय ते अक्षर तुमचा शेवटच्या अक्षराच्या अगोदर आला. तर हा रूल फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके त्यानंतर पुढे बघा डास. डास ज्याला आपण म्हणतो तर डा म्हणजे डला काना डा डी ए ए लिहितो आपण डाला आणि एस डास. आणि जर डस म्हणायचं नुसतं तरी डी ए म्हणजे ड आणि एस म्हणजे एस दोन्ही सेम येणार. ओके तर हे झालं तुमचं डच्या बद्दल. आता आपण तसंच ढसाठी बघूया. आता थोडं स्पीडनं जायला मला वाटतं हरकत नाही आहे कारण आपल्याला आता माहीत झालं आहे ऑलमोस्ट सर्व. ओके तर याच्यामध्ये आपण प्रत्येक ह्याच्यात हे नको करायला. ढग डी एच म्हणजे ढ, डी एच ए ढग, डी एच ए जी ढग. ढाल डी एच ए एल ढाल. ढसा ढसा असं. मग ढ म्हणजे डी एच ए ढ, पुन्हा स सा ढसा आणि पुन्हा डी एच ए एस ए ढसा ढसा. आणि ढाका जी बांगलादेशी राजधानी त्याचं स्पेलिंग काय बघा डी एच ए ढा हा जरा ढा. आणि का म्हणजे के ए का ढाका. असंच पुढे जाऊ आपण. न साठी काही शब्द दिले तिथे ते पाहूया आपण. न वाले शब्द बघू. ओके तर इथे नचे जे येणारे शब्द आहेत ते आपण पाहूया. न आणि नला काना ना. तर पहिला आहे नाना तर एन ए ना एन ए ना ना ना. आणि नाग असं म्हणायचं आहे तर एन ए ना आणि जी ग नाग. पण नगला म्हणायचं आहे तर नग सुद्धा एन ए जीच येणार. हे दोन्ही एकच आले. फक्त तुम्ही कुठे वापरता, तुम्ही कोणत्या अनुषंगाने वापरता त्याप्रमाणे तुम्ही बोलणार. नाक जर लिहायचं आहे तर ना म्हणजे एन ए के नाक. नवा लिहायचं आहे तर एन ए व्ही ए येतात इथे वा आहे म्हणून का ना वा न वा. आणि तेच नाव पण लिहायचं आहे तर मात्र एन ए ना आणि व्ही. आता इथे व्हीला व्ही नाही येणार पण नवामध्ये व्हीला व्ही आलं कारण तुम्ही एक काना आहे तिथे म्हणून शेवटी ए आलं. ओके जर नसेल तर नाही येणार. ओके तर नाव आणि नवा हे दोन्ही याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल बघा इथे. ओके ठीक आहे तर पुढे जाऊ आपण. पुढचा वाला शब्द आहे ते थ आणि थला काना था. तर थमध्ये थाप तर टी एच ए पी थाप. त्यानंतर थर करायचं आहे तर टी एच ए आर थर थर थवा टी एच ए व्ही ए थ वा वा व्ही ए. आणि थाट थाट म्हटलं की टी एच ए आणि टी थाट. आता थोडं फास्ट जाऊया. द आणि दला काना दा तर दाव तर डी ए व्ही दाव. आणि त्याचं दावा म्हणायचं असेल तर डी ए व्ही ए दावा. दर म्हणायचं आहे तर डी ए आर दर. दादा म्हणायचं आहे तर डी ए डी ए दादा. आणि दाद आपण जे दाद मागतो ते दाद लिहायचं आहे तर डी ए डी दाद. आणि दाग लिहायचं आहे तर डी ए जी दाग. तर मला वाटतं सफिशियंट एक्झाम्पल्स होत आहेत आपले प्रत्येक शब्दाबद्दल. ध आणि धला काना धा याच्याबद्दल बघूया आपण. पहिलं आहे धड. धसाठी डी एच येतं तर डी एच ए आणि डी धड. आणि ते धाड म्हणायचं असेल तरीसुद्धा तेच येणार बघा धाड. धच्या ऐवजी धा. स्पेलिंग पुन्हा सेम आलं इथे. धन लिहायचं आहे तर डी एच ए एन धन. आणि ते धान म्हणायचं असतं तरी पण डी एच ए एन आलं असतं. जर तुम्हाला धान लिहायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला असंच लिहावं लागलं असतं डी एच ए एन. धर लिहायचं आहे तर डी एच ए आर धर. आणि ती धार असं लिहायचं आहे तरीसुद्धा डी एच ए आर कारण धा म्हटलं की काना येतो तर त्या केसमध्ये पण येतं. त्यानंतर धाक धाक म्हणतो तर त्याच्यामध्ये डी एच ए के धाक. तर अशा रीतीनं कानाला असेल तर ए येतो. ओके तर आपण आता फक्त 2 अक्षरी शब्दच बघतोय. काना द्यायचा तर कसं द्यायचा ए लिहायचा असतो. काना नसेल तरी पण ए असतो. आणि कुठे ए वापरायचा आणि कुठे ए नाही वापरायचा ते शिकतोय आपण. तर तसंच आपण इथे आता पुन्हा पुढचा हे बघूया. एन न नला काना ना जे आहे ते बघूया. त्याच्यामध्ये शब्द जो आहे तो बघा नभ तर एन ए बी एच भ आहे ना तर नभ म्हणून एन ए बी एच. बी एच ए नाही येणार पुन्हा आपण माहिती आपल्याला कारण तो शेवटी आहे. नस असं आहे तर एन ए एस नस. पण तेच जर तुम्हाला नासा असं म्हणायचं असेल नासा नासा तर मात्र तुम्हाला एन ए एस ए असं लिहावं लागलं असतं. सा आलं असतं तर एस ए. ओके नाव नावसाठी एन ए व्ही नाव. नाकसाठी नाकसाठी एन ए ना आणि के नाक. तर असे एनवाले 2 अक्षरी शब्द झाले. आता पी बघतोय आपण. पीमध्ये तुम्हाला पीमध्ये प आणि पला काना पा असे 2 शब्द आहेत. ओके तर प आणि पला काना पा. पहिला शब्द आहे पण तर पी ए एन पण. पण ते पान लिहायचं असेल तर बघा पी ए पा आणि एन
शेवटी पुन्हा सेम आलं. म्हणून मी मुद्दाम असे एक्झाम्पल घेतलेत की त्याच्यातला तो फरक समजायला पाहिजे. पुन्हा बघा पाय, तर पी ए पा लिहायचं पहिला काना पा, तर पी ए आणि वाय, पी ए वाय पाय. तसंच आलं पाठ, तर पी ए टी पाठ. आणि त्याचं पट असं लिहायचं असतं तर तरीसुद्धा पी ए टी असं चालू असतं. तर हे पीचं बघितलं आपण पुढे जाऊया. फ आणि फला काना फा ते बघूया. तर इथे फ वरून जे शब्द दिले ते आहेत फड. ओके, तर फ साठी पी एच ए आणि ड साठी डी फड. ओके, ते जर फाड लिहायचं असेल तर फा म्हणजे पी एच ए फा आणि डी, तर सेम आलं. पुन्हा इथे सेम आलं. नंतर पुढे आलं फळ, तर पी एच ए एल, तर पी एच ए फ आणि एल ल फल. पण ते जर फळा असं लिहायचं असेल तर पी एच ए फ आणि ळाला ला फळा पी एच ए एल ए फळा. कधी कधी फ साठी एफ सुद्धा वापरला जातो. तर तुम्ही एफ फळ लिहायचं आहे तर एफ ए डी असं पण लिहू शकता. कधी कधी एफ म्हणजे फाड असं लिहायचं आहे तरीसुद्धा एफ ए डी असंच येईल. फळ असं लिहायचं आहे तर एफ ए एल असं येईल. आणि फळा लिहायचं आहे तर एफ ए एल ए असं येईल. तर काही वेळेला पी एच किंवा एफ असं फ साठी वापरलं जातं. पुढे जाऊ आपण. त्यानंतरचा येतो शब्द तो म्हणजे ब आणि बला काना बा. तर पहिला शब्द आहे बस, तर बी ए एस बस. बास असं म्हणायचं आहे तरी येणार बी ए बा आणि स एस बास. अगेन इथे सेम आलं बघा. ओके, नंतर आलं बळ, तर बी ए एल बळ बळ. आणि ते जर बाळ लिहायचं असेल तर येणार बी ए म्हणजे बा आणि ल बाळ. तर हे पण बघा सेम आलं. म्हणून मी मुद्दाम तसे शब्द घेतलेत की जिथे काना नाही तरी कसं लिहिणार आपण आणि काना असेल तर कसं लिहिणार. तर ते प्रॅक्टिस व्हावं म्हणून. आणि आपण प्रत्येक गोष्ट बघत चालू, प्रत्येक शब्दाला बघतोय कारण त्यामुळे थोडं प्रॅक्टिस होईल. ओके, त्यानंतरचा आला पुढचा शब्द तुमचा आला भ. ओके, भ आणि भला काना भा. तर पहिला शब्द आहे भट, तर भ साठी आपल्याला माहिती आहे बी एच ए येतं, बी एच ए. ओके, तर बी एच ए हे झालं भ आणि ट भट. आणि त्याचं भाट असं लिहायचं असतं तर बी एच ए टी भाट. सेम आलं असतं, हे सेम शब्द आहेत. नंतर भाग असं लिहायचं आहे तर बी एच ए जी भाग. आणि भाव असं लिहायचं आहे तर बी एच ए भा आणि व भाव. तर हे भला काना असेल तर कसं करतात ते बघितलं आपण. आता मच्या बद्दलचे काही शब्द बघूया. म आणि मला काना मा. तर मन लिहायचं आहे तर एम ए एन मन. तर एम म्हणजे म, एम ए म. ओके, म न एन मन एम एन. आणि मान असं लिहायचं असेल तरीसुद्धा एम ए म्हणजे मा आणि न. पुन्हा बघा इथे सेम शब्द आला, सेम स्पेलिंग. दुसरा आहे मामा, एम ए मामा. पण ते तसं माम असं म्हटलं असतं कोणी ना माम, तर मामच आलं असतं म्हणजे नंतर एमला ए आला नसता. पण इथे मामा मला पण दुसरा मला पण काना असल्यामुळे एम ए असं आलं. पण मम्मा लिहायचं तर मात्र दोन्ही वरच्यासारखंच झालं पा, एम ए असंच येणार. वरचं हे आणि हे सेमच आहे मम्मा. तर तो एम ए म पण असेल, एम ए मा पण होऊ शकतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हां, पुढचा आता पाहूया य आणि याला काना या. तर इथे तुम्हाला जे शब्द दिला आहे तो यम आहे. यम तर य म्हणजे वाय ए. ओके, आणि म म्हणजे एम, तर एम. ओके, याक लिहायचं आहे तर वाय ए या आणि क याक. यास असं म्हणायचं आहे तर वाय ए एस. जसं की आता यादव आडनाव आहे तर वाय ए या, द साठी डी ए द आणि व पी यादव. तर असे आपल्याला 2 अक्षरी शब्द काना यूज करून वाले शब्द तरी आपल्याला याच्यानंतर लिहिता येतील, वाचता येतील, समजतील. र वाली केस बघूया आपण. र आणि रला काना रा. पहिला शब्द आहे राग, तर रा लिहायचं तर आर ए रा आणि ग ला जी येतो राग. मग ते जर रग असं लिहायचं असेल तरी आर ए जी सेम येणार रग. जसं आपण म्हटलं की मध्ये असताना तो आरला आर ए पण आर येणार आणि राला पण आर येणार. म्हणजे याला पण आणि याला पण दोन्हीला आपण आर एच येतं. पण तो जर का शेवटी असला तर मात्र ए येत नाही. हे आपण बघितलं आतापर्यंत. रड जर असं आहे तर बघा आर ए र आणि ड आर ए डी रड. राजचं स्पेलिंग बघा आर ए जे राज, आर ए रा आणि ज जे. पण ते जर राजा असेल तर आर ए आणि ज ए जेला काना जा है ना, जला काना जा म्हणजे राजा म्हणून जे ए पण आलं राजा. राव जर म्हणायचं असेल तर आर ए व्ही राव. तर हे आरवाले शब्द झाले. ओके, ल आणि ल कानावाले ल आणि ल काना ला त्याच्यावाले काही शब्द बघू आपण इथे. पहिला शब्द आहे लख, तर तुम्हाला एल ए आणि के लख, एल ए के लख. त्यानंतर आहे लाल, तर एल ए एल लाल, एल ए ला एल ल. लत असं लिहायचं आहे तर एल ए टी लत. आणि तेच लात लिहायचं आहे तर एल ए टीच येणार. इथे पुन्हा पहा इथे सेम आलं. लतचं स्पेलिंग आणि लातचं स्पेलिंग सेम, कारण आपण बघितलं की लला एल ए येतं आणि लाला काना द्यायचा असला तरी एल ए येतं. पुढे जाऊ. व वाला शब्द आहे तो बघू आपण. व आणि वला काना वा. जर वट असं लिहायचं आहे तर व म्हणजे व्ही ए आणि ट म्हणजे टी. ॲक्च्युली टी ए ट म्हणजे टी ए, पण कारण काय की टी शेवटी असल्यामुळे आपण टी ए नाही लिहित. तसंच आता वाट असं लिहायचं असेल तर वाला व्ही ए वा आणि टला टी. पुन्हा सेम आलं बघा वरचं. आणि ते वाच असं लिहायचं आहे तर वा म्हणजे व्ही ए वा आणि च म्हणजे सी एच. इथे ए नाही येणार पुढे चच्या, सी एचच्या पुढे वाच व्ही ए सी एच. आणि वय लिहायचं आहे तर व्ही ए म्हणजे व आणि वाय म्हणजे य. तर हे झालं वच्या संदर्भात. नंतर आलं तुमचं श आणि शाला काना शा. आता शक लिहायचं आहे तर एस एच ए श आणि के क. शाल लिहायचं आहे तर एस एच ए शा आणि ल ला एल. श्याम लिहायचं आहे तर एस एच ए शा आणि एम. शाह लिहायचं आहे तर एस एच ए शा आणि एच म्हणजे ह शा. तर म्हणजे हे आडनाव झालं तर ते पण आपण लिहू शकलो. आता स आणि सला काना सा वाले शब्द जे आहेत ते बघूया.
तर पहिलं आलं सर, सरला SAR, पहिलं आलं ते SAR. तर बघा SAR सर झालं. आपण इंग्लिशचे शब्द नंतर बघणार आहे. इंग्लिशच्या शब्दामध्ये सर लिहायचं असलं तर स्पेलिंग SIR असं येतं, पण आपण इंग्लिश शब्द नाही बघत आहे आता. इंग्लिश शब्द आपण नंतर पाहू, त्यावेळेला बघणार. आता फक्त आपण जसंच्या तसं मराठीमध्ये कसं लिहायचं, मराठीमध्ये कसं वाचायचं, मराठीवाला इंग्लिशमध्ये कसं लिहायचं आणि ते वाचायचं कसं ते शिकतोय आपण. त्यानंतर सर झालं SAR, आणि सार लिहायचं असेल तरी पण SAR सेम सार, कारण SA म्हणजे स किंवा SA म्हणजे सार. सात लिहायचं तर SAT सात. साल लिहायचं तर SAL. सल लिहायचं तर पुन्हा SAL. असं नाही होणार SL, कारण S आहे म्हणून S नाही, Sच्या मध्ये A येणारच. आणि सत असं लिहायचं तर SAT सत. ए केलं इथे पुढे तर सत्ता असं येईल, सत्ता, पण आपल्याला सत होतं म्हणून SAT सत. असंच पुढे जाऊया. ह वाले काही शब्द आहेत ते बघूया आपण. हला काना हा, तर त्यासाठी काय काय येतं बघा. पहिला शब्द हर आहे, तर ह म्हणजे HA आणि र म्हणजे आर, ते झालं हर. आणि हे जर हार लिहायचं असेल तर HA म्हणजे हा आणि र सेम आले बघा परत. हा. आणि हात लिहायचं तर HAT हात, आणि हाव लिहायचं तर HAV हाव. तर हे झाले H वाले 2 अक्षरी शब्द. आता पुढचे आहे ते क्षवर असणारे शब्द, क्ष आणि क्षा. क्षला काना क्षा. पहिला शब्द आहे क्षण. क्षण लिहायचं तर क्ष म्हणजे KSHA क्ष झाला हा. KSHA क्ष, KSHA, आणि ण आहे तर एन, तर क्षण झालं. क्षमा लिहायचं तर KSHA क्ष, आणि मा आहे म्हणून MA क्षमा. क्षार लिहायचं तर KSHA क्षा आणि र आर. आणि क्षर लिहायचं आहे, क्षर म्हणजे अक्षर वगैरे जे म्हणतो आपण क्षर, तर KSHAR. तर तुम्ही बघितलं असेल इथे दोन्हीला सेमच आलं. तर क्ष आणि क्षला काना क्षा हे बघितलं आपण. आता पुढचे जे आहे ते ज्ञ आणि ज्ञला काना ज्ञा, हे वाला बघू आपण. ज्ञ आणि ज्ञला काना ज्ञा. तर इथे पहिला शब्द आहे ज्ञान, तर ज्ञसाठी वापरलं जातं DNYA, हे झालं ज्ञ. तर ज्ञा पाहिजे तर ए येतो, मग DNYA म्हणजे ज्ञा झालं, आणि न ज्ञान. ज्ञानी असं लिहायचं तर DNYANI ज्ञानी. नीचं आपल्याला पुन्हा बघायचं आहे. खरं तर तो शब्द डबल झाला, तर खरं नीवाला नाही घ्यायला पाहिजे होता, पण एनिवे NII लावलं की नी होतो ज्ञानी. ओके, तर आपण नाही तर असं आपण असं करू शकतो, याला ज्ञाना घेतलं तरी चालेल. ज्ञाना असं म्हणू, ज्ञाना, ज्ञान आणि ज्ञाना. तर मग त्या केसमध्ये काय येईल इथे येईल, म्हणजे ज्ञाना लिहायचं तर DNYANA असं येईल ज्ञाना. ज्ञाप लिहायचं तर DNYAP ज्ञाप. जसं आता ज्ञानेश. ओके, तर आता आपण 3 अक्षरी नको घ्यायला, 3 अक्षरी नको घ्यायला पण हे. ओके, तर ज्ञाप, आणि तेच जर ज्ञापा असं करायचं असेल DNYAPA ज्ञापा, पा लावायचं असेल तर PA पा होऊन जाईल. तर ज्ञवाले काय शब्द थोडे कमी आहेत, त्यामुळे मी जास्त सर्च नाही केलं. त्यानंतर पुढे जाऊ आपण. लास्ट शेवटचा शब्द आहे हा त्र. त्र आणि त्रला का ना त्रा. तर त्रला आपल्याला माहिती आहे TRA येतं त्र. आता इथे TRA आहे त्रा आणि स, तर TRAS त्रास. त्राण असं लिहायचं आहे तर TRAN त्राण. त्राटक असं लिहायचं आहे तर TRATA त्राट TA ट आणि क त्राटक. ओके, तर आणि पुढचं जे आहे त्रयस्थ, 3 अक्षरी नको आपण घ्यायला, त्रया असं म्हणतो मी, फक्त त्रयावाला शब्द घेऊया, त्रया. ओके, तर इथे TRAYA त्रया. तर अशा रीतीने आपण मराठीतली सर्व मुळाक्षराचं कान्यासाठी काय करायचं, काना दिलेला असेल तर 2-2 अक्षरी शब्द कसे लिहायचे ते पाहिले. ओके, पुढच्या भागामध्ये आपण वेलांटी, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी, आणि त्याचे 2-2 अक्षरवाले शब्द कसे बनवायचे ते बघू. कोणत्या वेळेला पहिली वेलांटी वापरतात, कोणत्या वेळेला दुसरी वेलांटी वापरतात, ते पण बघू. अगदी सोपं असेल. तर आज इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.